ब्रेकनंतर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। न्यूज 18 लोकमतमध्ये एक सविस्तर बातमी आपण पाहतोय। तर आरक्षणाच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद पेटलाय। आमचा आरक्षणाला विरोध नाही, काँग्रेस पक्षाने कायमच पाठिंबा दिलाय। 50% पुढे आरक्षण घेऊन जाण्याचा आमचा हेतू आहे असं राहुल गांधी म्हणाले। जेव्हा योग्य वेळ येईल त्यावेळेस काँग्रेस आरक्षण संपवण्याचा विचार करेल, पण सध्या ती योग्य वेळ नाही असं राहुल गांधींनी सांगितलंय। Caste is a central issue in India. It's a fundamental issue in India. I don't think the idea of untouchability exists anywhere else. Untouchability is way beyond an economic idea. You simply cannot be touched. It's discrimination on many different axes. The Congress Party has always, right from even before independence, we've always fought for the idea that India should be a fair country. The idea that all India's citizens should be treated the same way. We feel very strongly that there is a very deep problem of participation. तर यावरूनच मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केलाय। परदेशात जाऊन आरोप करणं शोभत नाही। त्यांनी आरक्षणाविरोधी चेहरा त्यांचा उघड केला। आम्ही आरक्षण संपू देणार नाही, आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न हाणून पाडू असं वक्तव्य जे आहे ते एकनाथ शिंदे यांनी केलंय। राहुल गांधींच्या वक्तव्याचा एकनाथ शिंदे यांनी निषेध केलाय। तर दुसरीकडे अमित शहा यांनी देखील राहुल गांधींवरती हल्लाबोल केलाय। ट्विटरवरून त्यांना खडे बोल सुनावलेत। आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा त्यांनी हल्लाबोल केलाय। आरक्षणाला कुणीही हात लावू शकत नाही, त्यांनी देशवासियांच्या भावना दुखावल्यात असं अमित शहा यांनी ट्विटरवर माहिती देत केलंय। तर या सर्व सविस्तर बातम्यांचं बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र बातम्यांचा कसा सुरू राहणार आहे, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।